मी सांगितले, मी तुझी मोठी बहीण आहे ना, मग गपचूप ऐकायचं, कळलं? ए मोठी बहिणीस म्हणून काय तू माझ्यावर काही दादागिरी करशील आणि मी काय सगळं खपवून घेणार आहे का? तूच कर नाश्ता, सकाळी पण चहा मीच केला ना. हो ना, मग आता नाश्ता तू कर. का तुझ्या हाताला काही मेहंदी लागलीये? तूच कर. मी का करू? कारण तू या घरात फुकटची राहते. काय म्हटली? मी फुकटची राहते? अगं फक्त तू नाही, तू, तुझा नवरा, तुझा मुलगा सगळेजण फुकटचेच राहतात या घरात. आणि एवढं पण जर तू आमच्यासाठी करू शकणार नसशील ना, तर सगळे घर सोडून निघून जा. मला आलात काय माहिती आमच्याबरोबर बघल्यात राहायला. बेडरूम सुद्धा शेअर करावी लागते तुझ्या बरोबर. जास्त बोलू नको, मी तुझी मोठी बहीण आहे, कळलं? असं दोन कानाखाली वाजवी तुझ्या. सुवर्णाताई, प्राची, काय करताय तुम्ही? प्लीज भांडू नका. तुम्ही दोघीही नाश्ता करू नका, मी करते. तुम्ही जा. खरंच तू करशील? पण बाबा ओरडले तर? मी सांगेन बाबांना, मी समजवीन त्यांना. तुम्ही जा. काल रात्रभर प्रसाद घरीच आलेला नाहीये ही गोष्ट बाबांच्या कानावर घालायला हवी. खर तर आई लॉकअप मध्ये म्हणून प्रसाद अपसेट. या अशा परिस्थितीत त्याच्याशी बाबांनी सांगितले तसं करणंही मला बरोबर नाही वाटत. खर तर त्याची बायको म्हणून मी नेहमी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. पण तो माझ्या भावना समजून घेईल त्याच्यासाठी बाबांनी जसं सांगितलंय ना तसंच करायला हवं. येऊ दे आईला, मी सांगणारच आहे मला आणि माझ्या नवऱ्याला सेपरेट बेडरूम द्यायला. खूप झाली तुझी मिजास. त्यापेक्षा एक काम कर ना, सेपरेट तुम्ही घरच घ्या, म्हणजे कोणाचीच मिजास नको. ए जास्त बोलू नकोस. नाश्ता सुद्धा केलेला नाहीयेस तू. नाश्ता तू पण केलेला नाहीयेस. जास्त बोलू नकोस. तुम्ही इथे बसा बरं. प्राची इथे बस. हे घ्या नाश्ता. घे. काय तुम्ही सारख्या भांडत राहता दोघी जणी? तर अलंकार कुठे? अलंकार झोपलाय. त्याच्यासाठी नाश्ता बाजूला काढून ठेव. एक काम करशील का? तो उठल्यावरती त्याला गरम करून देशील का? हो, मी त्याच्यासाठी ब्रेड टोस्ट केलेत, मी देईन त्याला. बरं तुम्ही दूध घेणार की चहा कॉफी काही करू? वृंदा बहिणी, इथे राहायला आल्यापासून आम्हाला दूध चहा कॉफी वगैरे नाही आवडत. एक काम कर ना, तू माझ्यासाठी ज्यूस बनव. ठीक आहे, मी करते ज्यूस. दादा काय झालं? रात्रभर बाहेर होतास की काय? आणि हा अवतार काय केलायस? आईसाठी पैसे मागायला गेला होतास ना, मिळाले पैसे? आईच्या जामिनासाठी मित्रांकडे पैसे मागायला गेला होता. बहुतेक मिळाले नाही वाटतं पैसे. याला कोण देणार आहे उसने पैसे? आणि तसंही गरज असताना कोणीच मदत करत. जाऊ दे गं, त्याचं तो बघून घेईल. मला ना खूप भूक लागली. जरा लिंबू दे ना. प्रसाद, आतापर्यंत इतक्या जणांना अडी अडचणीमध्ये मदत केली मी, पण आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा कोणीही मला मदत करायला तयार नाही. एका दोघांनी तर सरळ टिंगल केली माझी. आई तिकडे बिचारी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. तिला जामिनावर सोडून आणतो असं प्रॉमिस केलं होतं मी तिला. आता कसे मिळणार पैसे? कोण देणार पैसे? आणि कसा सोडून आणू मी तिला?
माझी चेन आहे, शिफ्टिंग करताना मला सापडली म्हणून ठेवली होती. बघ साधारण 3 तोळ्याची असेल, बहुतेक काम होईल याच्यात. प्रसाद प्लीज असं करू नकोस. अरे ह्या अशा गोष्टी आपल्या आडी अडचणीतच जर उपयोगाला नाही आल्या तर काय फायदा आहे त्याचा. बघ ऐक माझं, ही चेन मोड आणि जे काही पैसे येतील ना त्यातून आईंना सोडवणार. प्लीज नाही म्हणू नकोस रे. काय झालं प्रसाद? ज्या बाईमुळे माझी आई आज तुरुंगात आहे तिची मदत नकोय मला. प्रसाद ऐक ऐक, असं चिडू नकोस प्रसाद प्लीज. हे बघ आता आईंना सोडवणं जास्त महत्वाचं. तू प्लीज चेन घे आणि आईंना सोडवणार. आणि तू माझ्यावर रागवलास तर ठीक आहे, तू माझ्यावर रागव, हवं तर माझ्याशी बोलूही नको प्रसाद, पण प्लीज आता ही चेन घे आणि आईंना सोडवणार. बाबा तुम्ही आईंना सोडवून आणा प्लीज. बाबा आईंना सोडवून आणा, कारण मला नाही वाटत प्रसाद आता मला माफ करेल. तुम्ही मला माझ्या नशिबावर सोडा आणि आईंना फक्त घरी आणा. मला प्रसादला असं नाही बघवत आहे बाबा आता. नाही बघू. काय झालं वृंदा? तू रडू नकोस. ये बस इथे, ये इकडं बस इथं बस. काय झालं? प्रसाद काही बोलला का? तू तू प्रसादला चेन दिलीस ना? हो बाबा, मी चेन दिली त्याला, पण त्यांनी घेतलीच नाही. तो मला म्हणाला की ज्या मुलीमुळे त्याची आई तुरुंगात गेलीये तिची मदत तो घेणार नाही. त्यानं झिडकारलं तुला? नाही. मग चिडून बोलला तुझ्याशी? हो नाही बाबा. मग काय बोलला? काय झालं ते नीट सांग ना मला. बाबा प्रसाद रडत होता हो. तो खरंच खूप अपसेट झालाय. मी त्याला समजावण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवायला गेले तर मला वाटलं की तो नेहमी सारखा मला चिडकारेल, पण आज त्यांनी तसंही केलं नाही. मला म्हणाला की कोणीच कोणाचं नसतं. आजपर्यंत त्यांनी त्याच्या मित्रांना खूप मदत केली, पण आज जेव्हा त्याला गरज आहे ना बाबा, त्याचा एकही मित्र हात पुढे करत नाही. सगळीकडनंच मदतीचे दरवाजे बंद झाल्यावर तो तरी काय करणार बाबा. खरंच आईच्या काळजीने प्रसादला खूप त्रास होतोय. आणि कालपासून प्रसादने अन्नाचा एक कणही नाही घातलाय पोटात. तू खाल्लेस? मला तुझी काळजी कळते. ठीक आहे, आपली ही चाल अयशस्वी ठरली असेल, पण तरीही वाईटातून एक चांगली गोष्ट घडली.
नेहमी प्रसाद तुला झिडकारायचा, तुझ्यावर चिडायचा, पण आज तो चिडला नाही. त्यांनी त्याचं मन तुझ्यापाशी मोकळं केलं. नाही बाबा, त्याला मन मोकळं करण्यासाठी आता कोणीतरी हवं होतं आणि तिथे मी होते, एवढंच. पण त्याच्यामुळे त्याचा माझ्यावरचा राग वगैरे कमी झाला असं काही नाही. सुदे, पण तुझा हेतू तर त्याला कळला. हे बघ, आपली लढाई ही सोपी नाहीये हेही आपल्याला कळलंय. आणि त्यातून प्रसाद मध्ये काही सुधारणा नाही झाली तर कांता तिला वाटेल तसा तिच्या सोयीने अर्थ लावेल आणि प्रसाद पासून तुला जास्तीत जास्त दूर करण्याचा प्रयत्न पुन्हा करेल. हो, जाऊ द्या ना. सांगते ना बाबा, तुम्ही मला माझ्या नशिबावर सोडा, माझं जे काय व्हायचं ते होत. पण प्लीज तुम्ही आईंना काही करून घरी आणा बाबा. मला प्रसादची अवस्था नाही बघवते बाबा. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून कांताला पुन्हा घरात आणीन मी. खरं तर मला असं वाटतं की अजून काही दिवस तिने कस्टडीत राहायला पाहिजे तर तिचं डोकं ठिकाणावर येईल. पण प्रसादसाठी तू म्हणतेस तर आपण आणू तिला परत. पण हे समाधान मी प्रसादला मिळून देणार नाही. बाबा, म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? ते बघीन माझं मी काय करायचं ते. तू तुझं काम करायला जा. जा. आईला मदतीची गरज आहे आणि तू जर धावून येणार नसशील ना तर मुलगी म्हणून तुझा काही उपयोग नाहीये. चल आण दागिने. तू गप्प बस, दागिने आण दे. पुन्हा गप्प बस. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय माझे दागिने नको रे बाबा. अगं सुवर्णाताई, असं काय करतेस तू? हे बघ, आपल्याला आईला सोडवायचंय की नाही? सोडवायचंय ना, मग आपल्याला पैशांची सोय कुठून तरी करायलाच हवी की नाही? म्हणून माझे दागिने मागतोस तू? अगं सगळे नकोयत मला सगळे नकोय. थोडं तरी काहीतरी तर दे ना. पण हे बघ, माझ्याकडे जास्त दागिने नाहीयेत. एक मंगळसूत्र, एक चेन आणि या 4 छोट्या पाटल्या. आणि हे जर सगळं तुला दिलं तर माझ्याकडे काय उरणार? आणि मला नाही वाटत आयुष्यात माझा नवरा मला गुंजभर सुद्धा सोनं करेल. मी आईला सांगतो ना तुला सोनं करायला. हे बघ, आई घरात आली ना की मी पहिल्यांदा तिला सांगतो की तुला दागिने करायला, मग तर झालं. नको रे बाबा, मला तिचा भरोसा नाही आणि अशी ती माझ्याशी नीट वागत नाही. मग मी तिच्यासाठी माझे दागिने का देऊ? त्यापेक्षा एक काम कर, तू बाबांकडे माग. विचारून झालं त्यांना, ते मदत करायला तयार नाहीत. आता मी काय करणार? मग ते नाही देत तर मी माझे दागिने का देऊ? त्यापेक्षा तू वृंदाकडे माग ना. हे बघ, मला वृंदाची मदत नकोय. तुला कळत कसं नाहीये सुवर्णाताई? अगं तू मुलगी आहेस तरी तू मदत करायला तयार नाहीयेस. ती वृंदा बघ, ती सून आहे तिची, तरी ती तिच्या गळ्यातली चेन द्यायला तयार झाली. हो ना, मग घे तिची चेन आणि सोड आईला. तुला सांगितलं ना मला तिची मदत घ्यायची नाहीये म्हणून. हे बघ, मी माझे दागिने देणार नाही कारण माझ्याकडे दागिने नाहीच आहेत. अगं तुला सांगितलं ना मी, आईला घरी आणणं जास्ती गरजेचं आहे आणि तू दागिने नंतर पण करू शकतेस. तरीही मी माझे दागिने देणार नाही. तुला हवंय ते कर आणि माझ्या दागिन्यांवरती डोळा ठेवू नकोस, कळलं? स्वतःच्या बायकोचे दागिने ठेवलेत आणि माझे दागिने मोडायला निघालाय, मतलबी कुठला. अगं सुवर्णाताई सांगितलं ना तुला, मी सांगितलं ना मला वृंदाचे उपकार नकोयत म्हणून. कळत कसं नाही तुला? एक जरी पाटली दिलीस ना तरी तुझं काम भागेल. ऐकत का नाहीस तू? आणि हे दागिने आईने केलेत ना का नवऱ्याने आणलेत तुझ्या अबुधाबीवरून? आईला मदतीची गरज आहे आणि तू जर धावून येणार नसशील ना तर मुलगी म्हणून तुझा काही उपयोग नाहीये. चल आण दागिने. तू गप्प बस, दागिने आण दे. पुन्हा गप्प बस. मी नाही सोडणार. अगं आई तिकडे सडतीये तुरुंगामध्ये आणि हिला दागिने मिरवायचे. हे माझ्या आईचे दागिने दे. मला हे अरे काय चाललं प्रसाद? तिचा हात सोडला. तुम्ही गप्प बसा भाऊजी, मध्ये मध्ये बोलू नका. सांगतो तुम्हाला मी. तुम्ही बोलू नका. अरे काय वेळ लागला का तुला? तुझी आई तिथे जेलमध्ये सडते, तुला काय मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवू? हो, मेंटल कोणाला म्हणताय? कोणाला मेंटल म्हणताय तुम्ही? माझ्या आईच्या तुकड्यांवरती जगता इथे या घरात. सांगा तुमच्या बायकोला, सांग तुझ्या बायकोला दागिने काढून दे, नाही तर तुलाच बुकलतो मी.
तुम्हाला जे हवंय ते मी करेन. नक्की करशील? हो, आईसाठी मी काही करायला तयार आहे. ठीक आहे, जा वृंदाची माफी माग. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. लाज नाही वाटत असं वागायला? पावंड आहात का वैरी? सॉरी, चुकलं माझं. आता कशाला पश्चाताप झाल्याचं नाटक करतोस? मी मध्ये पडलो नसतो ना, माझ्या बायकोचा जीव घेतला असता याने. भाऊजी प्लीज उगीच काही बोलू नका. प्रसादनी काही मुद्दाम केलेलं नाहीये. मुद्दामून नाही केलं. कसं माझ्याशी तावातावानी वागत होता बघितलं नाही? माझ्या हातातली बांगडी खेचत होता, खिळखिळा करून टाकला माझा हात. मी मध्ये पडलो म्हणून, नाहीतर तुमच्या या मुलाने मारझोड करायला सुद्धा कमी केलं नसतं. ए, तुला तुझ्या बायकोची किती काळजी आहे माहितीये मला, हा? आणि मी माझ्या मुलालाही नीट ओळखतो, कळलं ना? मला प्रसादशी जरा बोलायचंय. तुम्ही सगळेजण आज जा. पण बाबा, आज जा म्हणून सांगितलंय ना. जे काय बोलायचं असेल ते आमच्या समोर बोला. मी आज जा म्हणून सांगितलंय तर आज जायचं, हा? चल. चल ग. वृंदा, बस. काय झालंय तुला, हा? वेळ लागले का काय? का डोकं फिरलं तुझं? ती कांता अशी आतताईपणे वागत होती, त्याची शिक्षा तिला दिली. तुझं नवीनच सुरू झालं. बहिणीच्या हातातल्या बांगड्या ओढायला निघालास तू. सॉरी म्हणालो ना, झाली चूक माझ्या हातून. मला पैशांची आतोनात गरज आहे आईला सोडवण्यासाठी, पण कोणीही मला मदत करत नाही, ना मित्र ना तुम्ही. आणि म्हणून पैशांसाठी मी सुवर्णताईच्या बांगड्या. सॉरी, झाली चूक माझ्या हातून. हेच तर मला पटत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून वाटेल तसं वागायचं. ती कांता तशीच वागत होती, त्याची तिला शिक्षा झाली आहे. पुरे झाली ती शिक्षा बाबा. आता प्लीज तुम्ही काहीही करा, पण आईला सोडवून आणा. तुम्हाला जे हवंय ते मी करेन. नक्की करशील? हो, आईसाठी मी काही करायला तयार आहे. ठीक आहे, जा वृंदाची माफी माग. वृंदाची माफी? मी बरोबरच बोलतोय. जा आणि वृंदाची माफी माग. आणि फक्त माफी नाही मागायची, यापुढे आयुष्यात तिला कधीही त्रास होणार नाही असंच वागायचं. हे तुला जमणार असेल तर सांग, तरच कांताला सोडवून आणील. नाही तर मला बरीच काम आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. वृंदाची माफी मागतो मी, सॉरी म्हणतो तिला. मग बसतोस काय नुसता? चल कामाला लाग. कांताला सोडवायचंय ना. वृंदा, आय एम सॉरी. फार चुकीचं वागलो मी, माफ कर मला. प्रसाद नाही नाही, तू काही बोलूच नकोस. तू फक्त माझं सॉरी ऍक्सेप्ट कर, बस. माझी तेवढीच विनंती. अरे पण मी झालं समाधान तुमचं? मागितली ना मी माफी आता. ठीक आहे, मी सोडवून आणतो कांताला. प्रसाद, अरे बाबांच्या समाधानासाठी माझी माफी मागायची काहीच गरज नव्हती. मी खरंच तुझ्यावर रागवले नाहीये. तुला गरज होती म्हणून मी माफी नाही मागितली. मला गरज होती म्हणून मी माफी मागितली. माझ्या आईला सोडवण्यासाठी मला माफी मागणं भाग पडलं, नाईलाज होता माझा. असं नको समजूस की मी मनापासून माफी मागितली. हा, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू कारणीभूत आहेस. आणि म्हणून मी तुला कधीही माफ करणार नाही, कळलं?